जय भीम जय संविधान। दिल्लीमध्ये जंतर मंतर या आंदोलनामध्ये या भाजप सरकारनं पोलीस प्रशासनाला सामोरं करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि तिथे विद्यार्थी लोकशाही पद्धतीने जे आंदोलन करीत होते त्या विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही जास्त मारहाण केली आहे। अशा ह्या सरकारचा मी केंद्र सरकारचा प्रथम या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्वे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आज पूर्ण महाराष्ट्र बंदचे हाक पुकारले आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण परतूरमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आम्ही परतूरमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन या ठिकाणी हे बंद करण्यासाठी सर्व व्यापारी महासंघाला, दुकानदाराला आम्ही सगळ्यांना हे प्रकार सांगितला आणि या ठिकाणी परतूरमध्ये 100% व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि आज पूर्ण परतूर कडकडीत बंद आहे। तरी या भाजप सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण जातीमध्ये जे भांडण जे लावून देत आहात हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे, कारण तुमची नीती आता सर्वांना लक्षात आलेली आहे। तुम्ही आरक्षणचा मुद्दा पहिला मराठा आणि ओबीसीला टार्गेट केलं, त्यानंतर तुम्ही आता दलिताला टार्गेट करीत आहात, बौद्ध आणि मातांगाचे तुम्ही भांडणं लावून देत आहात आणि तुमची पोलीस या ठिकाणी तुम्ही भाजून घेत आहात। या ठिकाणी प्रश्न राहिला शेतकऱ्याला कर्जमाफीचा, तर तुम्ही सरसकट कर्जमाफी करू म्हणले होते, हे कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवला आणि तुम्ही या ठिकाणी दिल्लीमध्ये जे आंदोलन करीत होते लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाला पुढे केलं आणि विद्यार्थ्यांना जो मारहाण केली त्या मारहाणीमध्ये भयानक विद्यार्थी जखमी झालेले आहेत। इथून पुढे तुम्ही जर असं आंदोलन करणाऱ्याला जर तुम्ही दाबत असाल तर इथून पुढं लोकशाही पद्धतीनं आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी शांत बसणार नाहीत, एवढा इशारा या भाजप सरकारला देतो आणि थांबतो। जय भीम जय संविधान। धन्यवाद।